बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक, न्यायालयीन चौकशीचा अहवाल हायकोर्टात सादर। मृत्यूला पोलिसात जबाबदार, स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा हास्यास्पद असल्याचं मत। फडणवीसांना अंधारात ठेवून अक्षयचा एन्काउंटर करण्यात आला, संजय राऊतांचा दावा। पोलिसांसोबतच एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचीही जबाबदारी। वडेट्टीवारांचा हल्लाबोल, तर आदेश देणाऱ्यांना शोधा, आव्हाडांची मागणी। अवघ्या 24 तासात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती। शिवसेनेतल्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन केल्यानं निर्णय। सूत्रांची माहिती, शिंदेंना विश्वासात न घेताच निर्णय झाला होता का, याची चर्चा सुरू। नाराजी नाही पण पालकमंत्री पदाची अपेक्षा करणं काय वाईट, दरेगावातून एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर शिंदेंसोबत चर्चा झाली होती, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। शिवसेनेत शिंदेंना संपून नवा उदय पुढे येईल, विजय वडेट्टीवारांचं भाकीत। 20 आमदार उदय सामंतांसोबत, संजय राऊतांचा दावा। तर शिंदे आणि आपल्यात फूट पाडण्यात षडयंत्र यशस्वी होणार नाही, सामंतांची प्रतिक्रिया। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याचे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळेंचे संकेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा। महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट। दोघांमध्ये 1.5 तास महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीवर खलबतं। धनंजय मुंडेंना पक्षात घेण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती, घर फुटते असं गोपीनाथ मुंडेंनाही सांगितलं। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जितेंद्र आव्हाडांनी सांगितला किस्सा। सैफवर हल्ला करणारा शहजाद मोहम्मद बांगलादेशात कुस्तीपटू असल्याचं उघड। हल्लेखोराचे सैफच्या घरातून 19 फिंगरप्रिंट सापडल्याची सूत्रांची माहिती। अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा संपन्न। अमेरिकेत सुरू झालं ट्रम्प पर्व। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।